नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात येत असल्याच्या संशयावरून धुळे येथील साक्री रस्त्यावर असलेल्या सुमन हॉस्पिटलमधील सोनोग्राफी केंद्रावर सोमवारी जिल्हा वैद्यकीय विभागाच्या चौकशी पथकाने कारवाई केली। चौकशी पथकाने छापा टाकला त्यावेळी सोनोग्राफी केंद्रात 2 महिला रुग्ण आढळून आले आहेत। देऊळगाव राजा परिसरात एका बंद 4चाकी वाहनात काल रविवारी आढळलेल्या पोलिसांच्या मृतदेहाने पोलीस दल हादरले होते। दरम्यान या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे विस्तृत तपासात निष्पन्न झाले आहे। मृत पोलिसाच्या नात्यातील व गावातील एका स्थानिक पुढाऱ्याने एका कुख्यात गुंडाला सुपारी देऊन पोलिसाला संपवल्याचं आढळून आलंय। बीडमध्ये सोमवारी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या भावाने आणि भावजईने मिळून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे। 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी रात्री 30 मार्च पासून नाईट लँडिंग सुरू झाली आहे। 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू झाल्याने या विमानतळाने आणखी एक प्रगतीचे पाऊल टाकले आहे। माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला 1 रुपयाही खर्च करत नाही आणि करणार नाही। माझ्या स्वागताला कुत्राही नसतो, पण सध्या Z+ सुरक्षा असल्याने कुत्रा यायला लागलाय। पण आताच्या राजकीय पदाधिकाऱ्याला तत्कालिक पद मिळाले तरी फलकबाजी सुरू होते, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा जागर करण्याची परंपरा नवी मुंबई महापालिकेने यंदाही कायम ठेवली आहे। विविध विषयांवर वैचारिक मंथन करत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर नवी मुंबईतील ऐरोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर आणि गुन्हे दाखल होताच त्याने मुंबईतून पळ काढला। खार पोलिसांनी कुणाल कामराला एक नोटीस देखील पाठवली आहे। कुणाल कामराची खार पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत कार्यरत 358 विशेष शिक्षकांना 2018 पासून 75,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे मार्च 2025 पर्यंत थकीत रक्कम अदा करण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत। यामुळे या शिक्षकांच्या मूळ वेतन श्रेणीचा विषयही मार्गी लागणार आहे। निसर्गाची मुक्त हस्ते उधळण झालेल्या कोका वन्यजीव अभयारण्यात 1 ऑक्टोबर पासून जंगल सफारीला सुरुवात झाली आहे। सफारीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा आहेत, परंतु पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंगकडे पाठ फिरवली असून ऑफलाईन स्पॉट बुकिंगला पसंती दर्शवली आहे। 5 महिन्यात 483 पर्यटकांनी ऑफलाईन तर केवळ 26 पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग केली। यातून प्रशासनाला लाखांची कमाई झाली आहे। बीडच्या मस्ताजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय। या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाली। शनिवारी बीड पोलीस कळंबमध्ये गेल्यानंतर स्थानिक पोलिसांना ही घटना कळली। अनैतिक संबंध की पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही हत्या झाली का असा संशय आता व्यक्त केला जातोय। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाचा ऑफर देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सनोज यांच्यावर आरोप आहे की त्यांनी झाशीतील एक तरुणीला चित्रपटात काम देण्याची ऑफर देत तिचे लैंगिक शोषण केले आणि तिला धमकी देत शांत राहायला सांगितलं होतं। घरातील बेडमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून महिलेचा पती फरार आहे। आरोपींमध्ये घरमालक आणि महिलेच्या पतीच्या मित्राचा समावेश आहे। पोलिसांनी सांगितलंय की 35 वर्षीय अंजलीने तिच्या नवऱ्याला घरात 2 पुरुषांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं। रमजान ईदच्या निमित्ताने नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थनास्थळांवर गर्दी जमली। दरम्यान उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद मधला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। नमाज अदा करणाऱ्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचा हा व्हिडिओ आहे। पोलिसांनी काही लोकांना थांबवल्यानंतर हा वाद सुरू झाला अशी माहिती आहे। 2019 मध्ये JP नड्डा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले।
आता त्यांचा कार्यकाळ संपलाय, त्यामुळे भाजपातील 4 महत्त्वाची नावं या पदासाठी चर्चेत आहेत। याच आठवड्यात म्हणजेच 6 एप्रिल रोजी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल अशी चिन्हे आहेत। देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी आजपासून सुरू होत आहे। पर्यावरण पूरक असलेली ही ट्रेन चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली आहे। यशस्वी चाचणीनंतर ट्रेन नियमित कार्यान्वित करण्याची योजना आहे। भारतीय रेल्वेच्या हायड्रोजन फॉर हेरिटेज या विशेष प्रकल्पांतर्गत हरित वाहतुकीच्या दिशेने ही ट्रेन एक मोठे पाऊल आहे। सरकारने 31 मार्च नंतर फिजिकल स्टॅम्प पेपरच्या वापरास पूर्णपणे बंदी आणली आहे। त्यामुळे बाजारात असलेले सर्व फिजिकल स्टॅम्प पेपर परत बोलावले आहेत। ज्यांच्याकडे फिजिकल स्टॅम्प पेपर आहेत त्यांची 10% रक्कम कापून उर्वरित रक्कम परत देण्यात येणार आहे। मुदत संपवण्यास काही तास शिल्लक असताना हजारो खरेदीदारांकडे 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचे फिजिकल स्टॅम्प पेपर शिल्लक आहेत। त्या लोकांना आता आज शेवटची संधी आहे। काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारताच्या शिक्षण धोरणावरून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवलाय। त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली आहे। मोदी सरकार संघीय शिक्षा रचनेला कमकुवत करत आहे। ते 3C एजेंडा पुढे चालवत आहे। त्या माध्यमातून ते शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करतायत अशी टीका त्यांनी केली आहे। भूकंपामुळे हादरलेल्या म्यानमारमध्ये त्यांच्या लष्कराने अतिशय निर्घृण कृत्य केले। लष्कराने भूकंप प्रवण क्षेत्रात एअर स्ट्राईक आणि ड्रोन हल्ले केले आहेत। म्यानमारमध्ये सेनेला जुंटा म्हणले जाते, तिथे निर्दयीपणे लोकांना ते मारतायत। लष्कराने नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हल्ले आणि बॉम्बस्फोट करत क्रूरतेच्या सर्व हद्दी पार केल्या आहेत। इस्रायलचे गाझा पट्टीत हल्ले चालू आहेत। हमासनेही त्यांच्या कारवाया थांबवलेल्या नाहीत। आज ईदच्या दिवशी देखील इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत। मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या रमजान ईदच्या दिवशी इस्रायलने राफा शहरातील रहिवाशांना शहर रिकामं करण्याचा इशारा दिलाय। शहर रिकामं करा अन्यथा तुमचा जीव धोक्यात येईल असं इस्रायलनं म्हटलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी 30 मार्च रोजी इराणला थेट धमकी दिली होती। येत्या काही दिवसात अमेरिकेबरोबर अणुकरार करा अन्यथा बॉम्ब हल्ले आणि शुल्क वाढीला सामोरे जा असा कठोर इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला होता। मात्र इराणने ट्रम्प यांच्या धमकीला जुमानलेलंच नाही। उलट इराणी सैन्याने त्यांच्या देशावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे सज्ज केली आहेत। नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने झाली। प्रशासनाने काठमांडूमध्ये संचारबंदी लागू केली असून लष्कर तैनात केले आहे। दरम्यान नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली भूकंपग्रस्त बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडला जाणार आहेत। दरम्यान आंदोलनादरम्यान एका भारतीय नागरिकासह 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। अफगाणिस्तानातील तालिबानी नेत्यानं म्हटलंय की देशात पाश्चिमात्य देशांच्या कायद्याची गरज नाही। येथे शरिया कायदा लागू झाल्याने लोकशाही संपुष्टात येईल। कंदाहार मधील ईदगाह मशिदीत ईद उल फित्र निमित्त हिब्तुल्लाह अखुंदजादा यांनी हे वक्तव्य केलंय। आम्ही स्वतःचे कायदे बनवू असा इशारा त्यांनी दिलाय। केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही शिक्षण विभाग एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तसेच पॅट परीक्षा घेण्यावर ठाम आहे। शिक्षण विभागाचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी सुरू आहे अशी विचारणा आता होत आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSEने आता विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत। या सूचनांनुसार शाळेत वर्गात नियमित हजेरी न लावणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा देता येणार नाहीत असं स्पष्ट केलंय। त्यासोबत डमी शाळांच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करून घेणाऱ्या शाळांवर कडक कारवाई केली जाणार आहे। 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक खास संधी आहे। केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेअंतर्गत भरतीसाठी एक अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। या भरती प्रक्रियेअंतर्गत 209 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, ज्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। उमेदवार 21 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे। यामध्ये गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत। नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील।
अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट ईदच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवार 30 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झालाय. रिलीज झाल्याच्या काही तास आधी सलमान खानचा चित्रपट फुल HD मध्ये ऑनलाईन लीक झाला, ज्याचा चित्रपटाच्या कलेक्शनवर थोडासा परिणाम झाला. हा चित्रपट लीक झाल्यानंतरही सिकंदर चित्रपट चांगली कमाई करत. इंडियाज गॉट टॅलेंट वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया हा त्याच्या पॉडकास्टवर परतला आहे. या व्हिडिओत रणवीरनं त्याच्या कंटेंटबद्दल, पॉडकास्टवरील प्रेमाबद्दल, इंडियाज गॉट टॅलेंटच्या वादानंतर आलेल्या आव्हानांबद्दल, धमक्या आणि आरोग्य समस्यांबद्दल सांगितलंय. त्याच्या वाईट काळात साथ दिल्याबद्दल त्यानं कुटुंब, चाहते, मित्र आणि त्याच्या टीमचे आभार मानले आहे. राजस्थान रॉयल्स संघानं 30 मार्च रोजी IPL 2025 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. गुवाहाटी इथे झालेल्या सामन्यात राजस्थाननं चेन्नई सुपर किंग्सचा 6 धावांनी पराभव केला. मात्र या विजयासोबत त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. रियान परागला मोठा दंड ठोठावण्यात आलाय. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्याला हा दंड ठोठावण्यात आलाय. मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी आता हार्दिक पंड्याने रोहित शर्माला अप्रत्यक्षपणे वॉर्निंग देताना जबाबदारीबाबत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माचं अपयशी ठरलंय. त्यामुळे रोहित शर्माने जबाबदारी घ्यायला हवी आणि त्याने खेळ सुधारायला हवा, असे हार्दिकने अप्रत्यक्षपणे त्याला सांगितलंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.